हॅलो फ्रेंड्स, जीनियस क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी लागणारा संख्याज्ञान हा टॉपिक बघणार आहोत. तर या टॉपिकमध्ये आपण संख्यांचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. तर संख्यांचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स. तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स. चौथा प्रकार आहे परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स. पाचवा प्रकार आहे अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स. आणि सहावा प्रकार आहे वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स. तर संख्यांचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हणतात. तर नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 अप टू सो ऑन. नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, पण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही कारण संख्या अमर्याद आहे. नैसर्गिक संख्यांमध्ये कुठेही निगेटिव्ह साईन म्हणजे ऋण चिन्ह येणार नाही. या संख्यांचा वापर आपण वस्तूंच्या मोजण्यासाठी करणार आहोत. 1, 2, 3 अशा आपण वस्तू मोजत असतो, तेव्हा म्हणूनच त्यांना मोज संख्या म्हणजेच काउंटिंग नंबर्स असंही म्हटलं जातं. संख्यांचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स. तर होल नंबर्स म्हणजे पूर्ण नैसर्गिक संख्यांचा संच असणार आहे, फक्त त्याच्यामध्ये एक 0 ॲड होणार आहे. म्हणजे 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. सर्व नैसर्गिक संख्या याच्यामध्ये असणारच आहेत. फक्त पूर्ण संख्या म्हणण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये 0 जादा आलेला आहे. तर नैसर्गिक संख्यांचा सेट आपण मगाशी बघितला, त्याला कॅपिटल N या अक्षराने दाखवतात. तर पूर्ण संख्यांचा संच म्हणजे होल नंबर्स तो आपण कॅपिटल W या अक्षराने दाखवणार आहोत. तर संख्यांचा तिसरा संच असणार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या तर इंग्लिशमध्ये आपण यांना इंटिजर्स असं म्हणणार आहोत. तर या संख्यांमध्ये 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन म्हणजे होल नंबरचा पूर्ण सेट असणार आहे. ॲडिशनली याच्यामध्ये सगळे निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत, म्हणजे -1, -2, -3 अप टू सो ऑन. म्हणजे पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये सगळे पूर्ण संख्या येणार आहेत आणि निगेटिव्ह नंबर्स म्हणजे -1, -2 ऋण संख्या सुद्धा येणार आहेत. तर ह्या संख्यांच्या संचाला पूर्णांक संख्यांचा संच असं म्हणायचं आणि तो आपण कॅपिटल I या अक्षराने दाखवतो. तर आता आपण बघणार आहोत नंबर लाईन. तर नंबर लाईनवरती म्हणजे एका रेषेवरती संख्या रेषेवरती आपण आतापर्यंत बघितलेल्या संख्या दाखवू शकतो. तर ही नंबर लाईन आहे. याच्या बरोबर मध्ये सेंटरला 0 असतो. 0 पासून उजव्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात म्हणजे नैसर्गिक संख्या असतात. 1, 2, 3, 4, 5 अप टू सो ऑन. ही नैसर्गिक संख्या अमर्याद आपण वाढवू शकतो आणि तसे तसे नंबर्स याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आणि 0च्या डाव्या बाजूला सगळे निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत म्हणजे -1, -2, -3, -4, -5. रेषेवरती आपण बघितलेल्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या दाखवू शकतो. म्हणजेच 0 पासून उजव्या बाजूला सर्व नैसर्गिक संख्या आहेत. 0 ला या नंबर लाईन वरती आपण घेतलं तर तो झाला पूर्ण संख्यांचा सेट. आणि आपण सर्व निगेटिव्ह संख्या सुद्धा घेतल्या तर त्या सर्व मिळून झाल्या पूर्णांक संख्या. म्हणजे नंबर लाईन वरती आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0ला सुद्धा दाखवू शकतो. तर नंबर लाईनच्या उजव्या बाजूला जाताना संख्या वाढत जातात, मोठ्या होत जातात. तर डाव्या बाजूला येताना संख्या लहान होत जातात. याचा अर्थ 0 पेक्षा 1 मोठा आहे, 1 पेक्षा 2 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठा आहे. आणि या बाजूला म्हणाल तर -4 पेक्षा -3 मोठा आहे, -3 पेक्षा -2 मोठा आहे, -2 पेक्षा -1 मोठा आहे,
आणि या सगळ्यांपेक्षा सर्व निगेटिव्ह नंबर्सपेक्षा 0 मोठा आहे, म्हणजे सर्व ऋण संख्यांमध्ये 0 मोठा आहे. जसं आपण उजवीकडे जातोय तसं संख्या असेंडिंग ऑर्डरनं मांडल्या गेलेल्या आहेत. आता आपण संख्यांचा चौथा प्रकार म्हणजे परिमेय संख्या बघणार आहोत. परिमेय संख्या यांनाच आपण रॅशनल नंबर्स असं म्हणणार आहोत. तर रॅशनल संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, की ज्या संख्या आपण m/n या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, म्हणजे अंश आणि छेद रूपात लिहू शकतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहू शकतो, या संख्यांना परिमेय संख्या असं म्हणायचं. तर याच्यामध्ये m आणि n हे कोणतेही इंटिजर्स असणार आहे, बट फक्त एकच आहे की n इज नेव्हर इक्वल टू 0, n इज नॉट इक्वल टू 0. आपण छेदामध्ये 0 घेऊ शकणार नाही. फॉर एक्झाम्पल 3/4 -9/8 24/7 ह्या सर्व परिमेय संख्या आहेत. 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तर आपण म्हणू शकतो की 3 ही संख्या m/n या फॉर्मॅटमध्ये कुठे आहे, तर ज्या संख्यांना डिनॉमिनेटर नसतो तेव्हा त्यांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद 1 असतो, त्यामुळं 3 -9 ह्या सुद्धा परिमेय संख्याच आहेत. या संख्यांचा संच आपण Q, कॅपिटल Q या अक्षराने दाखवणार आहोत. ज्या संख्यांचं वर्गमूळ किंवा घनमूळ आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो अशा संख्या सुद्धा परिमेय संख्यांमध्येच असतात. जसं की वर्गमुळात 16 म्हणजे √16, याचा आन्सर आपल्याला माहिती आहे की 4, म्हणजे 16चं वर्गमूळ 4 आहे. 27चं घनमूळ क्यूब रूट ऑफ 27 इज 3, म्हणजे ज्या संख्यांची क्यूब रूट्स किंवा स्क्वेअर रूट्स आपण काढू शकतो त्यांना सुद्धा आपण परिमेय संख्या असंच म्हणणार. तर परिमेय संख्या आपण m/n या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. या संख्या आपण दशांश चिन्हाचा वापर करून म्हणजे डेसिमल पॉईंटचा वापर करून सुद्धा लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल 3/4 3/4 ही संख्या आपण m/n या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे. आता याच संख्येला आपण दशांश चिन्हाचा वापर करून डेसिमल पॉईंटचा वापर करून सुद्धा लिहू शकतो. तर परिमेय संख्येला काय करायचं, तर अंशाला छेदानं भागायचं. वी हॅव टू डिव्हाइड द न्यूमरेटर बाय द डिनॉमिनेटर. मग काय करणार, तर 4चा पाढा म्हणायचा आहे, तर शून्याचा भाग लागला, बाकी उरली 3 आहे असं. तर पुन्हा काय करणार, पॉईंट देणार, 0 घेणार, 4×7 = 28, बाकी उरली 2, पुन्हा 0 घेतलेला आहे, 4×5 = 20, बाकी उरली 0. म्हणजेच 3/4 हा अपूर्णांक आपण 0.75 अशा प्रकारे लिहू शकतो. आता 3/4 या संख्येमध्ये भाग घालवल्यानंतर बाकी 0 उरले आणि त्याचं दशांश रूप 0.75 असं आलेलं आहे. याचा अर्थ भागाकार संपलेला आहे. म्हणून परिमेय संख्यांच्या या प्रकाराला खंडित दशांश रूप असं म्हणायचं. म्हणजे 3/4 या परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप आहे 0.75. आणखीन एका परिमेय संख्येचं आपण दशांश रूप बघूया. 5/3 5/3 याही संख्येला आपण भाग घालून याचं दशांश रूप शोधूया. बघा, 5ला आपण 3 भागणार आहोत, तर 3 भाग घालूया. 3 एक्के 3, बाकी उरले 2. आता काही 3 भाग घालूया, सो पॉईंट घेऊयात, 0 घेऊयात. 3 सख्ख 18, बाकी उरली 2. पुन्हा एकदा आपण 0 घेऊयात, 3चा पाढा म्हणूयात, 3 सख्ख 18, बाकी उरली 2. पुन्हा 0 घेतला, 3 सख्ख 18, बाकी उरली पुन्हा 2. याचा अर्थ आपण कितीही वेळा 6नं भाग घालवला तर बाकी 2 ही दरवेळी उरतच राहते आणि 6चा भाग जातच राहतो. याचा अर्थ हे दशांश रूप थांबलेलं नाही आहे, अखंडित आवर्ती रूप याला असं म्हणायचं. तर याच्यामध्ये 6 हा अंक रिपीट होतोय, 1.666 असं रिपीटेशन आहे. म्हणून 5/3 5/3 ही परिमेय संख्या आपण दशांश रूपामध्ये 1.666 अप टू ऑन असं म्हणू शकतो. म्हणजे कितीही वेळा आपण 6नं भाग घालवला तर बाकी 0 येणार
नाही आहे. किंवा आपण हेच असंही लिहू शकतो 1.6 बार 1.6 बार याचा अर्थ 6 ही संख्या आवर्त होत जाणार आहे. म्हणून परिमेय संख्यांच्या या प्रकाराला म्हणायचं अखंडित आवर्ती दशांश रूप. तर 5वा सेट म्हणजे अपरिमेय संख्या बघणार आहोत. अपरिमेय संख्या म्हणजेच इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स. तर ज्या संख्यांचं वर्गमूळ घनमूळ निघत नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल वर्गमुळात 2 माहिती नाही आपल्याला उत्तर वर्गमुळात 2चं, किंवा आपण शोधायचा प्रयत्न केला तरी रूप अखंड अनावर्ती रूप येणार आहे. किंवा वर्गमुळात 3 वर्गमुळात 7 या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणायचं. किंवा ज्या संख्या m/n या फॉर्मॅटमध्ये लिहिलेल्या आहेत पण त्यांचं दशांश रूप अखंड अनावर्ती असतं. फॉर एक्झाम्पल 22/7 आपण पाय ही संख्या, पाय हा सिम्बॉल वापरलेला आहे. पाय म्हणजे 22/7. या संख्येचं जर आपण दशांश रूप शोधायला गेलो तर 22/7 म्हणजे काय होणार, 7×21 बाकी उरली 1 पॉईंट दिला, 0 घेतला, पुन्हा एकदा 7×1 बाकी उरली 3 0 घ्यायचा, 7×4 = 28 बाकी उरली 2 0 घ्यायचा, 7×2 = 14 बाकी उरली 6. पुन्हा एकदा आपण भाग घालूया, 7×8 = 56 तर बाकी उरली 4. अशा प्रकारे बाकी 0 उरतच नाही आणि आपण कितीही भाग घालवला तर इथं संख्या रिपीट न होता दरवेळी वेगळी संख्या येते. तर अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणणार आहोत, की ज्या संख्यांचं दशांश रूप हे अखंड अनावर्ती असतं आणि ज्या संख्यांचं वर्गमूळ किंवा घनमूळ निघत नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणणार आहोत. अपरिमेय संख्यांचा संच म्हणजे क्यू स्टार. पण संख्यांचा 6वा प्रकार म्हणजे वास्तव संख्या बघणार आहोत. वास्तव संख्या इंग्लिशमध्ये आपण याला रिअल नंबर्स असं म्हणणार आहोत. तर याच्यामध्ये सर्व परिमेय आणि सर्व अपरिमेय संख्या याच्यामध्ये असणार आहेत. या सर्व अपरिमेय संख्या या संख्या संचांमध्ये असणार आहेत. फॉर एक्झाम्पल सगळ्या पॉझिटिव्ह संख्या, सगळ्या निगेटिव्ह संख्या, 0 ज्यांचे स्क्वेअर रूट्स निघतात त्या संख्या म्हणजे वर्गमूळ निघणाऱ्या संख्या, वर्गमूळ न निघणाऱ्या संख्या, फक्त त्या निगेटिव्ह असायला नको. म्हणजे ऋण संख्यांचे वर्गमूळ आपण शोधू शकत नाही. आणि सर्व क्यूब रूट्स हे सर्व वास्तव संख्यांच्या संचामध्ये असणार आहेत. आपण बघितलेल्या संख्यांच्या संचापैकी सगळ्यात मोठा संच हा वास्तव संख्यांचा संच असणार